टायनी जोक इज अ रिव्होल्यूशन याचा अर्थ विनोद मस्करी एक मोठी क्रांती ठरू शकते। रील स्क्रोल करताना इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेलचं हे वाक्य आज कानावर पडलं। आताच्या वास्तव परिस्थितीवर विचार करायला या एका वाक्याने भाग पाडलं। कारण आहे कॉमेडियन कुणाल कामरा। मुंबईतला हा स्टँड अप कॉमेडियन काही काळापासून कॅमेरापासून लांब होता। वर्षभरापूर्वी कामरानं गायलेल्या एका वादग्रस्त गाण्यानं त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं। पण काल पुन्हा तो चर्चेत आला। कुणाल कामरा काल विधान भवन परिसरात दाखल झाला तेव्हा त्यानं घातलेल्या टी शर्टची जोरदार चर्चा झाली। कुणाल कामरा काल विधान भवनात का आला होता, कोणत्या गाण्यामुळे तो ट्रोल झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं सगळं घडल्यानंतर कामराची यावर भूमिका काय आहे हे सगळं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। भारतीय संविधानानं प्रत्येकाला आपली मतं, विचार, भावना मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं जरी असलं तरी ते प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे आहे। आजच्या घडीला कोणता व्यक्ती, पक्ष किंवा नेत्याविषयी बोलायच्या आधी होणाऱ्या परिणामांचा 100दा विचार करावा लागतो। मात्र काही लोक हा विचार करत नाहीत। ते आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम असतात आणि त्याच्या परिणामांसाठी सुद्धा तयार असतात। त्यातलाच एक आहे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा। मुंबईचाच असलेला कुणाल कामरा हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातला। अनेक वर्ष ॲडव्हर्टाइजमेंट क्षेत्रात काम केल्यानंतर कुणालनं आपल्यातल्या स्टँड अप कॉमेडियनला ओळखलं। देश विदेशात अनेक लाईव्ह शोज गाजवणारा कुणाल अनेक संवेदनशील विषयांवर विनोद करत राजकीय नेत्यांवर विनोदी शैलीत धारदार टीका सुद्धा करत असे। मात्र हद्द तेव्हा झाली जेव्हा 23 मार्च 2025 मध्ये त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ठाणे की रिक्षा हे वादग्रस्त गाणं गायलं। यात त्यानं शिंदेंना गद्दार असं म्हटलं होतं। सोशल मीडियावर त्यावेळेस हे गाणं प्रचंड व्हायरल झालं। या गाण्यावरून संतापलेल्या शिवसैनिकांनी मुंबईच्या खार येथील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड सुद्धा केली होती। कामराला शिवसैनिकांकडून धमक्या येऊ लागल्या। हे प्रकरण तेव्हा देशभरात गाजलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते उपमुख्यमंत्री शिंदेंपर्यंत सगळ्यांनीच या प्रकरणाविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या। पण कामरानं मात्र या प्रकरणात माफी काही मागितली नाही आणि मागणार सुद्धा नाही यावर तो ठाम होता आणि याचे परिणाम त्याला पुढील काळात भोगावे सुद्धा लागले। मुंबईतील खार पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात FIR नोंदवण्यात आली। या प्रकरणी विधान भवनात दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावर काल सुनावणी पार पडली। विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या समोर ही सुनावणी पार पडली। बैठकीत हक्कभंग आणणारे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि कामरा यांच्या साक्षी झाल्या। सुनावणी दरम्यान मराठीतून मांडण्यात आलेले मुद्दे कळावेत म्हणून कुणाल कामरा यानं सोबत भाषांतरकारही आणला होता। त्यांनी मुद्दे समजावून सांगितल्यानंतरच कामरा मुद्द्याला उत्तर देत होता। कुणाल कामरा यांनी आपण कोणतीही चूक केली नसल्याचं ठामपणे सांगितलं। हे गाणं आपल्या व्यावसायिक क्षेत्राचा भाग असून त्यातून व्यंग मांडण्यात आल्याचं त्यानं स्पष्ट केलं। तसेच त्याने कोणाचीही माफी मागितली नाही। कुणाल कामरा याला बिनशर्त माफी मागण्यास सांगण्यात आले असता त्यानं याला आपल्या वकिलामार्फत उत्तर देणार असल्याचं सांगितलं। विधिमंडळाने पुढील निर्णयापूर्वी अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी माध्यमांना सुनावणीनंतर दिली। दरम्यान कुणाल कामरानं काल सुनावणी दरम्यान घातलेल्या टी शर्टची चर्चा जोरदार झाली। कुणालनं घातलेल्या काळ्या रंगाच्या टी शर्टवर ओशोंचा फोटो होता आणि त्याखाली आय एम नॉट बॅड, यू जस्ट डोंट लाईक मी असं लिहिलेलं होतं। या टी शर्टवरून विविध संदर्भ लावले जात आहेत। कुणाल कामराच्या भूमिकेचं अनेकांकडून कौतुक केलं जातंय। मात्र कुणाल कामरा हा काही पहिला स्टँड अप कॉमेडियन नाहीये ज्यानं नेत्यांवर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका केली। कामराच्या आधी स्टँड अप कॉमेडियन वीर दासनं 2021 मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन DC मध्ये सादर केलेल्या आय कम फ्रॉम टू इंडियाज या कवितेमुळे वादाच्या भोवऱ्यात तो त्यावेळेस अडकला होता। या कवितेत त्यानं भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आला होता। दिवसा महिलांची पूजा आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार केला जातो या त्याच्या कवितेतील एका ओळीमुळे त्याच्यावर देशद्रोही असल्याची टीका करण्यात आली होती। 2021 मध्ये इंदोरमधील एका शो मध्ये अमित शहा आणि हिंदू देवतांबद्दल कथित आक्षेपार्ह विनोद केल्याच्या आरोपावरून मुनव्वर फारुकीला 37 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं। 2025 मध्येही मुनव्वरच्या या शोवर राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतल्यानं वाद झाला होता। स्टँड अप कॉमेडियन समय रैना याने इंडियाज गॉट टॅलेंट या शो मध्ये काही राजकीय आणि सामाजिक विनोद केल्यामुळे त्याच्यावर सुद्धा जोरदार टीका करण्यात आली होती। गेल्या काही वर्षांमध्ये अनेक स्टँड अप कॉमेडियन्स वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत राहिलेत। सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल सुद्धा झालेत। काहींनी माफी मागितली तर काही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। मात्र सुज्ञ जनता आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे यावर लक्ष ठेवून असते।